कौंडगावमध्ये महिलेला जीवे मारण्याची धमकी व मारहाण, विनयभंग प्रकरण मागे घेण्याचा दबाव, पोलिसांकडून अद्याप कोणतीही कारवाई नाही। अहिल्यानगर, कौंडगाव तालुका नगर येथे विनयभंगाच्या प्रकरणात दिलेली तक्रार मागे घेण्यासाठी दबाव आणत एका महिलेला मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे। मात्र या गंभीर प्रकरणात अद्याप कोणतीही पोलीस कारवाई न झाल्याने फिर्यादी महिला व तिचे कुटुंब भयभीत झाले आहे। सौ संगीता रवी धीवर, वय 34, धंदा शेती, राहणार कौंडगाव, तालुका जिल्हा अहिल्यानगर यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यांनी दिनांक 20 सप्टेंबर 2025 रोजी प्रशांत भाऊसाहेब धीवर याच्या विरुद्ध विनयभंगाची तक्रार दाखल केली होती। या प्रकरणाचा राग मनात धरून दिनांक 7 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री सुमारे 8 वाजता आरोपींनी तिला अडवून धमकी दिली। फिर्यादींच्या म्हणण्यानुसार आरती बच्चन पाटोळे हिने मुलाला खाऊ देण्याच्या बहाण्याने घरात बोलावले। त्यानंतर सचिन पाटोळे, त्याची आई सुनीता पाटोळे, बच्चन पाटोळे, राणी बापू धीवर, चंदाबाई धीवर, आनंद धीवर, हरकेश धीवर, बापू धीवर व आरती बच्चन धीवर यांनी एकत्र येऊन प्रशांत विरुद्ध दिलेली केस मागे घे, नाहीतर तुझ्या मुलांना ठार मारू अशी धमकी दिली। फिर्यादींनी नकार दिल्यावर सचिन पाटोळे याने कमरेच्या बेल्टने मारहाण केली, तर बच्चन पाटोळे याने छातीवर लाथ मारली। इतर आरोपींनी केस ओढून खाली पाडून लाथाबुक्क्याने मारहाण केली आणि गलिच्छ शिवीगाळ केली। त्याच दिवशी रात्री सुमारे 10 वाजता हॉटेल मुक्ताईसमोर फिर्यादींचे पती रवी, गणपत धीवर यांनाही सचिन, कुणाल आणि चैतन्य पाटोळे यांनी मारहाण केली। या घटनेनंतरही पोलिसांकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही। उलट पोलिसांनीच फिर्यादींना फोन करून चौकशी व विचारपूस केल्याची माहिती मिळाली आहे। या प्रकारामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून गावात या घटनेची जोरदार चर्चा आहे। नागरिकांनी संबंधित आरोपींवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। माझं नाव संगीता रवी धीवर, राहणार कौंडगाव। माझ्या घराच्या शेजारी माझा मोठा भाया हा वैभव गणपत धीवर राहतो। हा रात्री नेहमीप्रमाणे घरामध्ये झोपलेला होता। त्यांचा अचानक जोरजोराने आवाज आल्याने मी घराच्या बाहेर आले। घराच्या बाहेर बघितलं की माझा दीर जो भाया आहे तो जोरजोरात ओरडत होता। त्याच्या घरामध्ये कायमचा अंधार होता। मग मी पुन्हा एकदा घरात गेले, फोन घेऊन आले, फोनची बॅटरी लावली, तेव्हा बघितले की आमच्या घराच्या खाली राहणारा प्रशांत भाऊसाहेब धीवर हा त्यांना अमानुषपणे मारहाण करत होता। मी त्याला बोलले की 4-5 दिवस झाले माझा दीर आजारी आहे, त्यांना उठता बसता येत नाही, तुम्ही त्याला मारू नका, काय असेल तुमचं काय वैयक्तिक झालेलं आपण उद्या सकाळी बघू, पण त्यांना तुम्ही मारहाण करू नका। तर त्याचा राग मनात धरून तो बोलला, तुझा काय संबंध आहे, तुला काय करायचं, मी मारू नाही तर नको, नाही मारू। तर मी बोलले, त्यांचे हातपाय पण पडले की माझ्या दीराला मी सांभाळते, 3 टायमाचे भाकर देते, त्यांची बायको त्यांच्या बरोबर नाहीये। तर त्यांनी काय केलं, माझा हात धरला आणि डायरेक्ट नाही का त्यांच्या घरामध्ये ओढलं आणि मला मिठी मारली आणि अश्लील कृत्य केलं, मला लज्जा उत्पन्न होईल असं। मग माझे मुलं मला पकडल्यानंतर जोरजोराने रडायला लागले। मला पकडलेलं बघून माझा दीर जो आहे वैभव धीवर हा घाबरून पळून गेला तिथून। नंतर मी वैभव धीवरला सापडून आणले। त्यांची कंडिशन फार क्रिटिकल होती, त्यांना उभं पण राहता येत नव्हतं, बसता येत नव्हतं। तर मी 108 ची गाडी 12 किंवा 1च्या दरम्यान मध्ये मी बुक केली, त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं, ट्रीटमेंट घेतली। ट्रीटमेंट घेतल्यानंतर सुट्टी झाल्यानंतर वैभव धीवरला घेऊन मी पोलीस स्टेशनला गेले। वैभव धीवरला मारहाण झाल्याची त्यांनी NC दाखल केली नगर तालुक्यामध्ये। नंतर मला माझ्या बरोबर जे घडलं ते मी सकाळी लोकांना सांगितलं। मग वैभव धीवरची बायको त्यांच्या बरोबर आली। मग ज्यांनी मारहाण केली त्यांच्या समोर आम्ही घरापाशी उभा राहिलो की कारण नसताना तुम्ही आमच्या घरी येऊन मारहाण का केली। तर त्या समोरचे व्यक्ती बोलले, वैभव मी तुला नाही का दवाखान्याचा उपचार करीन, मला बोलले तुला काय करायचं करू शकते। म्हटलं मला फक्त तुम्ही माफी द्या, मला दुसरं काही नाही पाहिजे की मी दारूच्या नशेमध्ये केलंय वहिनी, मला माफ करून टाका। तर मी त्यांना माफी मागायला सांगितली, पण माफी न मागता त्याचे 2 भाऊ आहेत, आनंद धीवर आणि हरकेश धीवर, हे माझ्या अंगावर धावू मला मारायला येत होते, तुला काय करायचं करून घे। मग वैभव धीवर त्या लोकांना घाबरून पुन्हा एकदा पळून गेला घरी स्वतःचा जीव हे करून। तर मग मी माझ्या मान सन्मानासाठी नगर तालुका पोलीस स्टेशन मध्ये प्रशांत धीवर विरुद्ध कंप्लेंट दाखल केली। ती कंप्लेंट दाखल करायच्या त्याच दिवशी माझी जाव पण आलेली होती तिथे, आम्ही वैभव पण आलेला होता, पण त्या लोकांनी बाहेरच धमकावले। तर धमकावल्यानंतर सचिन पाटोळे आणि बच्चन पाटोळे परिवार
पोलीस स्टेशनच्या बाहेरच्या आवारामध्ये होते. माझ्या नवऱ्याला पण फोन करत होते की तू काय केस करू नको, मला पैसे ऑफर करत होते. माझ्या जावाच्या हातूनच मला पैसे देत होते, पण मी काय पैसे घेतले नाही. माझ्या जावाला आणि माझ्या दीराला धमकवलं. माझा दीर आणि ते स्वतःचा जीव वाचून, कारण त्याला आधीच कितीतरी मारलंय. दोन्ही परिवार मिळून म्हणजे तुला संपून टाकू, त्यांचा जीव वाचून ते मला तिथं सोडून पळून गेले. मग मी FIR दाखल केली. नंतर घरी आल्यानंतर 7 तारखेला नेहमीप्रमाणे पाटोळे परिवाराच्या रस्त्यावरूनच आमचं येणं जाणं आहे. मी रस्त्याने जात असताना त्यांनी माझा हा मुलगा, याला ऑक्सिजनचा आजार आहे, मेंदूचा झटक्याचा आजार आहे. मी नेहमी याला दवाखान्यामध्ये ऍडमिट करते, त्याला मेंदूच्या गोळ्या चालू आहे. त्यामुळे मी तिथून चालले असताना बच्चन दिवरची बायको आरती जालिंदर पाटोळे यांनी माझ्या मुलाला बोलवले. म्हणे चल रे, म्हणे तुला मी खाऊ देते. खाऊ द्यायच्या बहाण्याने त्याला हाताला पकडलं आणि डायरेक्ट घरात नेलं. त्या ठिकाणी मग त्यांच्या घरामध्ये ऑलरेडी हरकेत, आनंद, हे प्रशांत दिवरचे भाऊ जे आहे ना, ऑलरेडी सगळे लपून बसलेले होते. सगळे त्यांचं प्लॅनिंग होतं. मग त्यांनी काय केलं, माझ्या मुलाला आतमध्ये कोंडलं आणि मला म्हणे की तू केस माग घेणार आहे की नाही, पैसे पण घेत नाही आणि मग असं नाही तर मग अशा पद्धतीने तू केस माग घे. तर मी माझ्या मुलाला मेंदूचा आजार आहे म्हटलं, रडण वगैरे, त्याला झटका वगैरे आला तर मग मी काय करणार. तर मी त्यांच्या पाया पडले. म्हटलं हो, म्हटलं मी केस आहे ना मागे घेते, पण माझ्या मुलाला तुम्ही काही करू नका. मग माझ्या मुलाला मी ताब्यात घेतले. ताब्यात घेतल्यानंतर मग मी बोलले की सचिन पाटोळे वरती हाफ मर्डरचे चार्जेस आहे, बापू दिवर वरती पण त्यांच्यावरती खूप आधीच गुन्हे दाखल आहे. मग मी त्यांना म्हटलं आधीच तुमच्यावरती इतके गुन्हे दाखल आहेत, कारण नसताना तुम्ही आम्हाला मारहाण करता. जर आम्ही केस माग घेतली तर तुम्ही आम्हाला कधी पण संपवता. मी केस माग घेणार नाही म्हटलं, काही झालं तरी पैसेनी पण नको, कशानेच नको, मला फक्त एक न्याय पाहिजे. त्यांना इतका राग आला त्या गोष्टीचा, त्यांनी लगेच कंबरचा बेल्ट काढला. बेल्टनी माझ्या हातावरती, पाठीवरती सपासप नाही का पट्टा चालवला. नंतर तिथल्या महिला सुनीता, राणी धिवर, चंदाबाई जी याची प्रशांत दिवरची आई आहे ते, अजून आरती धिवर, बच्चन दिवरनी छातीमध्ये लात मारली. त्या महिलेने माझे केस पकडून त्यांच्या दारामध्ये खाली पाडले. आणि नंतर मग नाही का ते आनंद, हरकेत वगैरे लाथाबुक्क्यांनी मला मारहाण केली, काही शिव्या पण देत होते. नंतर मग नाही का सचिन पाटोळे माझ्या नवऱ्याचा शोध घेत मुक्ताई हॉटेलवरती गेला. माझा नवरा तिथं नेहमीप्रमाणे दारू पित होता, कारण ते भांडणं वगैरे कधीच करत नसेल. मग त्यांनी दारू पिल्याच्या नशेमध्ये यांना उभं पण राहता येत नव्हतं. यांनी काय केलं, कुठल्याही नाही का नुसतं दारू पिण्याचं नाटक केलं. सचिनने स्वतःच्या 2 चुलत भावाला बोलून घेतलं, कुणाल आणि चैतन्य पाटोळे. मग त्यांनी डायरेक्ट यांना मारहाण केली, त्यांचं दात वगैरे सगळं त्यांनी तुकडा केला. मग आम्ही काय केलं, तुकडा वगैरे केला. मग आम्ही काय केलं, मी नाही का FIR दाखल केली नगर तालुक्यामध्ये. आणि नंतर मग ट्रीटमेंटला गेलो. मग माझ्या नवऱ्याला दवाखान्यामध्ये 3-4 दिवस ट्रीटमेंट घेतली. दात वगैरे तुटला. आणि ते लोक आता नाही का पैशांनी आम्ही केस माघार घेत नाही ना, तर आमच्यावरती आता रडून वगैरे, हातपाय पडून वगैरे आम्हाला इमोशनल ब्लॅकमेल करून केस मागे घेण्यास भाग पाडत आहे. नंतर मी केस दाखल केली. मी दिवसभर तिथं होते आणि मग पोलीस लोखंडे सर माझी केस बघतात. त्यांनी मला मेडिकलसाठी हॉस्पिटलमध्ये एक चिठ्ठी दिली. आम्ही मेडिकलमध्ये गेलो. तिथं मेडिकलमध्ये ऍडमिट वगैरे झालो. आणि त्याच दिवशी दाताचा डॉक्टर उपलब्ध नव्हता, तर आम्ही घरी आलो. पण हॉस्पिटलमध्ये गेलो. मग ज्या दिवशी आम्ही हॉस्पिटलला गेलो त्या दिवशी आम्हाला घरी यायला कमीत कमी 7-7:30 वाजले. आणि समोरच्यांनी 7:00च्या टायमाला, त्याच तारखेला पण आम्ही सकाळी केली, त्यांनी संध्याकाळच्या दरम्यान आमच्या विरोधात केस केली. पण आम्ही तिथं उपस्थितच नव्हतो, कारण आम्ही हॉस्पिटलला होतो. आम्हाला यायला उशीर झाला होता. तुम्ही वाटलंच तर रेकॉर्ड पण चेक करू शकता. आम्ही तिथं उपलब्धच नव्हतो. वैभव धिवरच फक्त नाही का कवडगावला एकटा होता आणि त्यांनी आमच्या विरोधातच कंप्लेंट दाखल केली. नंतर लोखंडे सर नाही का पंचनाम्याला आले आणि बोलले की तुम्ही ना तुमचा जामीन बघा, तुम्हाला उचलायचंय. मग मी पोलीस स्टेशनला न जाता डायरेक्ट हॉस्पिटलला 12 तारखेला केस झाली. 13 तारखेला आम्हाला बोलवलं होतं ना डॉक्टरनी दाताच्या, तर आम्ही मग 13 तारखेला ऍडमिट झालो. आम्हाला तो योग्य त्या व्यक्तीवरती कारवाई करण्यात यावी, कारण ते व्यक्ती पेशंटच क्रिमिनल आहे. आम्हाला त्यांची फार भीती वाटते. कुठलेही कारण नसताना आम्हाला इतका त्रास दिलाय. जर आम्ही केस मागे घेतली तर आमच्या घरादाराला, माझ्या दिराला, आम्हाला सगळ्यांना ते लोक संपवतील. आमची फक्त एकच मागणी आहे की आम्हाला फक्त योग्य ते न्याय
मिळण्यात यावा। माझे मुलं आजारी आहेत, दोन्ही पण त्यांना ऑक्सिजनचा आजार आहे, वाटलंच तर आमचे ट्रीटमेंटचे रिपोर्ट बघा, आमच्या हॉस्पिटलचं सगळं रेकॉर्ड आहे, आमच्याकडे फाईलच आहे हॉस्पिटलमध्ये। माझ्या नवऱ्याचा दात तुटलाय, ट्रीटमेंट त्यांची चालू आहे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये, आम्ही आता डिस्चार्ज घेतलाय।